शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार झालेले आहे। माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास झाले। मंत्री पदासाठी इच्छुक असणारे 5 आमदार पास झालेले आहेत। शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार झालेले आहेत। राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचे प्रगती पुस्तक शिवसेनेने आता तयार केले आहे। संभाव्य मंत्री आपण पाहूयात। काही नावं समोर येत आहेत। गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर, भरत शेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे यांची नावं आता या ठिकाणी समोर येत आहेत। मात्र माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास झालेले आहेत। मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे 5 आमदार पास झालेले आहेत। शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात मंत्री पदासाठी इच्छुक असणारे 5 आमदार पास झालेले आहेत। त्यामध्ये भरत शेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे हे पास झालेले आहेत। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार झालेले आहे। यामध्ये 2 नावं आपण पाहतोय, 2 नावं नापास झालेले आहेत। काय कारण आहे? नीलम, आपण बघू शकतो की आत्ताच ज्या आहेत निवडणुका संपन्न झालेल्या आहेत आणि त्यानंतर सरकार स्थापन देखील झालेलं आहे। शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर पहिल्यांदाच मंत्रिमंडळ विस्तार होत आहे, ज्याच्या पहिल्यांदा निवडणुका झाल्या होत्या। पण मात्र या निवडणुकीनंतर जे आहे शिवसेनेकडनं प्रगती पुस्तक जे आहे ते बनवण्यात आलं होतं सर्व नेत्यांचं आणि मंत्र्यांचं, आणि त्यामध्ये मात्र 2 माजी मंत्र्यांचे जे आहेत ते पत्ते कट होतानाचे संकेत जे आहेत सूत्रांकडनं आपल्याला मिळत आहेत। त्यामुळे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड ह्या दोघांचे पत्ते जे आहेत ते कट झालेले आहेत। संभाव्य यादीमध्ये जे इच्छुक आमदार होते, उमेदवार होते, तर त्यांचं जे आहे आता त्यांच्या नावापुढे आता निश्चिती होताना दिसत आहे। 12 किंवा 13 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो होणार आहे आणि त्याच अनुषंगाने 11 जण शिवसेनेतनं मंत्रिपद जी आहेत ती घेणार आहेत। अंदाजे 15 खाती जी आहेत शिवसेनेला येणार अशी माहिती जी आहे ती मिळत आहे। पण यापूर्वी ही महत्त्वाची बातमी जी आहे ती समोर येत आहे की दोघांचे पत्ते कट झालेले आहेत। कुठेतरी महायुतीमध्ये धुसफूस होत होती, पक्षांतर्गत देखील वाद जो आहेत ते निर्माण होते ते, त्यामुळे यांचे पत्ते जे आहेत कट करण्यात आलेले आहेत अशी माहिती जी आहे ती मिळत आहे आपल्याला। नीलम, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।